नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर के बाटोड़ा पुलिस थाना अंतर्गत आराधना नगर में एक आपराधिक प्रवृत्ति के युवक की हत्या करने का मामला सामने आया है। उसका शव उसी के घर के पीछे ही दिखाई देने के बाद इसकी जानकारी पुलिस को मिली थी। मयूर के परिवार में माँ और एक छोटा भाई है। मयूर कल सुबह 11 बजे घर से निकला था, जिसके बाद फिर वह लौट कर नहीं आया। पुलिस ने हत्या के तहत मामला दर्ज कर लिया है और आरोपियों की तलाश शुरू कर दी है। बिडगाव हद्दीमध्ये बिडगाव एरियामध्ये मयूर उर्फ रॅपर संतोष उके वय 20 वर्ष या नवयुवकाचा त्याच्या घराच्या मागेच अगदी भिंतीलगत खाली प्लॉट जिथे पाणी साचलेलं आहे आणि गवत उगलेलं आहे अशा त्याच्या घराच्या भिंतीलगतच त्याची बॉडी सकाळी मिळून आली। आजूबाजूच्या लोकांनी बघितली, त्याच्या घरच्यांनी, त्याची आई आणि भावांनी बघितली आणि पोलिसांना माहिती दिली। पोलीस तात्काळ सकाळी 7 वाजेच्या सुमारास घटनास्थळावर आमची पोलीस टीम हजर झाली। आम्ही स्वतः हजर आलो आणि बॉडीची पाहणी केली असता एक छातीजवळ आणि एक पोटात स्टॅबिंग झालेला आहे। त्याचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। त्याची बॉडी इन्क्वेस्ट पंचनामासाठी पाठवली, आपण मेडिकल हॉस्पिटलला पीएम साठी पाठवलेली आहे। घटनास्थळावरची सर्व कारवाई करण्यात आली। या ठिकाणी फॉरेन्सिक टीम तसेच डॉग स्क्वॉड आयकर यांना पाचारण करून सर्व प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करून गुन्हा FIR दाखल करण्यात आलेली आहे त्या मुलाच्या आईच्या फिर्यादवरून। आरोपीचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 3 टीम तयार करण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या अँगलने आरोपीचा शोध सुरू आहे। या जो मयत आहे त्याचा सायकल चोरीचा रेकॉर्ड आहे। एक घरफोडी, 1-2 घरफोडी सुद्धा आहेत आणि जुवेनाईलचे काही, तो जेव्हा 18 वर्षापेक्षा कमी वयाचा होता तेव्हाचे सुद्धा काही गुन्हे आहेत। हा कामधंदा सध्या काही करत नव्हता। मयत जो आहे तो बिडगाव नगरपंचायत एरियातील आराधना नगर म्हणून एरिया आहे आणि त्याच्या घरी त्याचा एक 19 वर्षाचा भाऊ आहे जो सेंटरिंगचं काम करतो आणि त्याची आई आहे ती हातमजुरीचं काम करते। वडील त्याचे 2 वर्षापूर्वी वारलेले आहे। त्याचे काही वेगवेगळे अँगल, समजा गुन्हेगारी संदर्भातले किंवा इतर काही त्याचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या सर्वांना पडताळून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्ही निश्चितपणे सर्व स्तरावर त्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी क्राईमची टीम आणि वाठोडा पोलीस स्टेशनची DB पार्टी तसेच झोनमधील उडकेश्वर पोलीस स्टेशनची DB पार्टी आणि नंदनवन पोलीस स्टेशनची DB पार्टी असे वेगवेगळ्या टीम आमच्या वेगवेगळ्या अँगलवर वर्कआउट चालू आहे। कोणी CCTV व काही कॉन्टॅक्टमधील त्याचे आरोपी किंवा त्याचे मित्र वगैरे जे आहेत त्यांना पडताळायचं काम चालू आहे।